गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई आहे। बनावट टेलिफोन एक्सचेंज वर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा आहे। पुण्यातल्या कोंढवा परिसरात कारवाई करत 22 वर्षीय नौशाद अहमद सिद्दीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड, 7 सिम बॉक्स, वायफाय आणि सिम बॉक्स हे देखील ताब्यात घेण्यात आलेले, जप्त करण्यात आलेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, या प्रकरणी छापा टाकत आता 22 वर्षीय नौशाद अहमद सिद्दीला ताब्यात घेतल्यानंतर काय नवनवे खुलासे होताना दिसतायत? लागमी खरं तर ज्या ठिकाणी छापेमारी झाली त्याच्या अगदी समोर उभा आहे। माझ्या पाठीमागे हेच ते MA कॉम्प्लेक्स आहे आणि याच ठिकाणी जे आहे ते बनावट टेलिफोन एक्सचेंज सुरू होतं। जे विदेशातून येणारे जे संशयित कॉल्स आहेत या ठिकाणी सर्वप्रथम येत होते। नौशाद सिद्दीकी या ठिकाणी हे सगळं ऑपरेट करत होता। खरं तर आंतरराष्ट्रीय सगळे कॉल जे आहेत त्या पहिल्या मजल्यावरती 305 नावाची एक इमारत एक घर आहे आणि त्या घरातून हे सगळं चालत होतं। IB आणि ATS यांची सगळी संयुक्त छापेमारी आहे। आपण बघू शकतो की पोलीस अद्याप या ठिकाणी या सगळ्या कारवाईची माहिती घेत आहेत। खरं तर विदेशातून अनेक जे कॉल्स आहेत या ठिकाणी आले होते। गेल्या वर्षभरापासून हे सगळं प्रकरण जे आहे ते सुरू होतं। खरं तर भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर ही सगळे बाब म्हणावी लागेल, कारण या ठिकाणाहून जे आहे ते सर्वप्रथम विदेशातून आलेले कॉल्स या ठिकाणी यायचे आणि या ठिकाणाहून हे सगळे कॉल्स जे आहेत ते भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जायचे। खरं तर विदेशातले जे नंबर आहेत ते या ठिकाणी आल्यानंतर हे सगळे नंबर जे आहेत ते एक्सचेंज व्हायचे। या ठिकाणी सिम कार्ड जे आहेत ते 4000 पेक्षा अधिकचे सिम कार्ड जे आहेत ते पोलिसांना म्हणजे दहशतवादी विरोधी पथकाला मिळालेले आहेत। या प्रकरणी नौशादला जरी ताब्यात घेतलं तरी या ठिकाणी ज्यांनी जे इंटरनेट पुरवलेली जी व्यक्ती आहे त्याला सुद्धा स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या इमारतीचा जो मालक आहे त्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ते अत्यंत गंभीर हा सगळा प्रकार पुण्यातील या कोंढवा परिसरात सुरू होता। खरं तर या ठिकाणाहून भारतभर जे इंटरनॅशनल कॉल्स यायचे ते सर्वप्रथम याच ठिकाणी यायचे। एका वर्षभरापासून या ठिकाणी अनेक म्हणजे लाखो कॉल्स जे आहेत ते आलेले आहेत आणि हे जे सगळे कॉल्स जे होते ते सगळे कॉल्स संशयित आहेत। देशाच्या दृष्टिकोनातून हे सगळे कॉल्स संशयित आहेत। खरं तर मोठा घातपात करायचा होता का कोणता कट होता याची सगळी माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथक सध्या घेत आहे। स्थानिक पोलीस सुद्धा या सगळ्याची माहिती घेत आहेत, परंतु एक मोठी कारवाई जी आहे ती राज्य दहशतवाद विरोधी पथकाने लागवी या ठिकाणी केलेली आहे। निश्चित। तुर्तास धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।